ही शेतकऱ्याची अवस्था आहे। मला कळत नाही मुख्यमंत्री साहेब की 30 जून तारीख का, पेरणी तर 7 जूनला होती, मग तुम्ही मार्च एंड झाल्यानंतर शेतकऱ्याचे खाते थकीत करते बँक, मग एप्रिल पासून वाटप का नाही केला? मुख्यमंत्री साहेब, हे बोलण्याचं कारण तुम्हाला शरद पवारचे शिष्य आणि राजकारणातले चाणक्य आज महाराष्ट्र म्हणायला लागला। फक्त शेंडीची कमतरता आहे, फक्त शेंडीची कमतरता आहे। आणि मी माझ्यासारख्या शेतकऱ्यानं तुम्हाला हे बोलण्याचं कारण, तुम्ही राजकारणात विरोधी पक्ष नेताच ठेवला नाही, विरोधकच ठेवला नाही। तुम्ही एकनाथ शिंदेच्या हातानं उद्धव ठाकरेचा पक्ष तर हिसकावलाच, परंतु त्याच्या हातातला धनुष्य बाण सुद्धा हिसकावला। तुम्ही अजितदादाच्या हातानं शरद पवारचे, तुमचे गुरु असलेले शरद पवारच्या हातातलं घड्याळ हिसकून, घड्याळ तर खाली राहिलं पण अजितदादा वर कसे गेले त्याचा सुद्धा तपास अजून लागला नाही। आणि आता जे कर्जमाफीचं आंदोलन करणारा बच्चू कडू सुद्धा तुमच्यात सामील झाला। तो कडू असून तुमची साखर खायला लागला, त्याला लवकर शुगर होऊन तो मरणारच, पण शेतकरी सुद्धा मरणार का काय अशी चिंता आमच्या शेतकऱ्याला वाटायला लागली। एकच विनंती आहे पुन्हा एकदा, तुम्हाला आईची शपथ घालण्याचं कारण कळकळीनं सांगतो की आमच्या शेतकऱ्याच्या बिया भरण्याचा मेळ अजून नाही, आणि म्हणून सांगतो की निकष अजिबात लावू नका। मागच्या वेळेस तुम्ही कर्जमाफी केली होती तर इतके निकष लावले की तुमचं आडनाव आमच्या भागात बदललं, तुम्हाला देवेंद्र फडणवीस न म्हणता देवेंद्र निकष म्हणू लागले। म्हणून तुम्ही आमच्यावर सुद्धा वाईट पाळी येऊ देऊ नका आणि तुमचं सुद्धा आडनाव बदलू नका। आणि पुन्हा सांगतो, भाजप 3 वेळेस सत्तेत आलं, मोदी लाट, ईव्हीएम घोटाळा म्हणतात, राम मंदिरासारखा मुद्दा, पण आता जर तुम्हाला सत्तेत यायचं असेल तर फक्त शेतकऱ्याचा विचार करणं, शेतकऱ्याच्या मालाला भाव देणं, एवढाच मुद्दा तुमच्याकडे राहिला। आणि ही विनंती आहे की तुम्ही हे शेतकऱ्याचा विचार करा।